आमच्या घरामध्ये ना जेव्हा मी पहिल्यांदा हा खरवस तयार केला ना आणि सगळ्यांना दिला, पण कोणालाच असं वाटलं नाही की हा ज्वारीपासून खरवस तयार केलाय. वड्या अगदी मस्त चिकाच्या दुधाच्या कशा निघतात तशा निघाल्या. मस्त तुकडे पडत होते आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे. आता आपण शहराकडे राहतो, चिकाचं दूध नेहमीच उपलब्ध नसतं. मग अशा वेळेस या ज्वारीचा खरवस तुम्ही नक्की करून बघा. हाय रेकमेंडेड आहे, कारण अगदी मस्त चवीचा आणि झटपट होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्वारीचे पदार्थ पोटाला थंड, असे हे थंडगार खरवस तुम्ही जर खाल्ला तर अगदी मनाला तृप्ती देतं. शिवाय तुम्ही जर वजन कमी करत असाल, डायबिटीस, मधुमेहासारखे आजार असेल तर तुमच्यासाठी ज्वारीचे पदार्थ खूप जास्त हेल्थ बेनिफिट करतं. योग्य वाटी आणि ग्रामचं प्रमाण दिल्यामुळे पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता तुम्हाला हा खरवस तयार करता येईल. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्वारी पोटाला थंड असल्यामुळे आपण याचे नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार करून खात असतो. पण असा हा गोडाचा पदार्थ तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. तर त्यासाठी काय केलं आहे, मेजरिंग कपने 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात भाकरीसाठी आपण जी ज्वारी आणतो ना, किंवा शाळू म्हणतो ज्याला, ती घेतलेली आहे. अगदी कोणतीही तुम्ही इथे वापरू शकता. घरामध्ये मेजरिंग कप नसेल तर घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने घेतलेले सगळे जिन्नस तुम्हाला मोजून घ्यायचे. आता आपण काय केलंय, 1 कप ज्वारी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि अगदी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली. आता तुम्हाला जर खूप घाईची वेळ असेल, सकाळी तुम्ही ह्या ज्वारी भिजत घातली तर त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे, झाकण घट्ट लावायचं आहे आणि 3 ते 4 तासांमध्ये ही भिजून तयार होते. कमीत कमी एक 5-6 तास साध्या पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये 3 ते 4 तरी तास भिजणं गरजेचं आहे. म्हणजे असे छान फुलून होते आणि मिक्सरमध्ये सुद्धा याची छान बारीक पेस्ट होते, तुकडे तुकडे राहत नाहीत. आता ज्या पाण्यामध्ये आपण ही ज्वारी भिजत ठेवलेली होती ना, ते एका पाण्याने आपण पुन्हा धुवून घेणार आहोत, कारण हे पाणी थोडंसं आंबट झालेलं आहे. आणि निथळून घेतलेली ही सगळी ज्वारी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर इथे आपण साधारणतः 1 कपाची करतो आहोत. तुम्हाला जास्त करायची असेल तरी प्रमाण तुम्ही असं दुप्पट घेऊ शकता. अशी ही ज्वारी सगळी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे. आता ज्या कपने 1 कप ज्वारी मोजून घेतलेली होती, अगदी त्याच कपने 1 कप ओल्या नारळाची चव घेतली आहे. म्हणजे सिम्पली ओल्या नारळाचं टणक, चॉकलेटी साल काढून टाकायचं आहे. एक तर किसून घेऊ शकता किंवा पातळ सत्यांमध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता. आता यामध्ये ना एक 5-6 वेलची आपण फोडून यामध्ये असे दाणे घातलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर वेलची पूड तुम्ही यामध्ये वापरू शकता, पण घरामध्ये जर उपलब्ध नसेल तर वाटतानाच असं घातलं की वेगळी तुम्हाला वेलची पूड करावी लागत नाही. याऐवजी तुम्ही सुंठ पूड, जायफळ पूड थोडी थोडी वापरू शकता. जसा तुम्हाला फ्लेवर आवडत असेल त्यानुसार करू शकता. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते, म्हणून अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घातलं. आता सेम कपने सुरुवातीला अर्धा कप आपण यामध्ये साधं पाणी घातलं. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान हे सगळे जिन्नस बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता इतकं फिरवण्यासाठी सेम मेजरिंग कपने 1.5 कप आपण इथे साधं पाणी वापरून छान बारीक पेस्ट फिरवून घेतली. आता आपल्याला फायनली हे वस्त्र गाळ करून घ्यायचं आहे. शक्यतो चाळणीने किंवा गाळीने गाळून घेऊ नका, बारीक बारीक त्याचे कण राहतात आणि तुमचा खरवस तितकासा मऊसूत होत नाही. म्हणून एखाद्या कॉटनच्या रुमालावर, कापडावर आपल्याला हे वस्त्र गाळ करून घ्यायचं आहे. सगळी पेस्ट आपण या रुमालावर काढून घेतली. याची छान पुरचुंडी बांधून यातला सगळा रस जो असतो तो आपण काढून घेणार आहोत. असं छान झिरझिरीत जे कॉटनचं कापड वगैरे असतं ना, त्यावर असा रस अगदी पटकन निघून येतो. रुमालामध्ये सुद्धा माझ्याप्रमाणे केलं तरी सुद्धा चालू शकेल. हाताने छान पुरसुंडी दाबत दाबत, पिळत पिळत त्यातला सगळा जो अर्क असतो, ज्वारीचा आहे, नारळाच्या दुधाचा आहे, सगळं आपण काढून घेतला. ज्वारी आणि ओल्या खोबऱ्याचा हा अर्क उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना मुलांना थोडासा यामध्ये गूळ घालायचा, थोडीशी वेलची पूड आपण ऑलरेडी घातलेली होती. गॅसवर ना 1-2 मिनिटं थोडंसं मिक्स करून थोडं दाटसर झालं की लहान बाळांना, वयस्कर आजी आजोबा घरामध्ये असतील ना, तर त्यांना तुम्ही हे खायला देऊ शकता. खूप जास्त पौष्टिक आहे. अगदी सगळ्या वयोगटाला हे चालू शकतं. आता कपाने मोजाल तर साधारणतः 1-2 कप आपला हा अर्क निघालेला आहे. आता त्यासाठी सेम कपने पाव कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात आपण इथे बारीक चिरून गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्हाला जर डायबिटीस, मधुमेहाला चालत नसेल तर आपली खारीक असते ना, ती पावडर मिक्सरला थोडी छान बारीक करून तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि पुन्हा एकदा चाळून घेऊ शकता. म्हणजे त्याचे तुकडेसुद्धा यामध्ये राहत नाही. असं तुम्ही करू शकता. खडी साखर जरी वापरली ना तरीसुद्धा चालू शकेल, पण आपण यामध्ये गूळ वापरला आहे, ज्याने खरवसाला जसा चिकाच्या दुधाचा खरवस तयार होतो ना, अगदी तसा छान रंग येतो. आता तुम्हाला जर आवडत असेल, आणखीन पौष्टिक करायचं असेल तर या पिठामध्ये ना तुम्हाला काजू, बदाम, पिस्ता, मनुका बारीक चिरून वापरता येईल
आता आपण याला फायनली शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये सगळं हे आपण बॅटर काढून घेतलं आहे. बॅटर घातल्यानंतरच आपल्याला गॅस ऑन करायचा आहे. आता सुरुवातीला फक्त हे सगळं मिश्रण एकजीव करत मोठ्या आचेवर 1-1.5 मिनिटाचं आपल्याला हे पीठ थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. जसजसं तुम्ही हे पीठ मिक्स करत जाल ना, तसा हळूहळू याचा घट्ट गोळा व्हायला सुरुवात होतं. मोठ्या आचेवर साधारणतः 1-1.5 मिनिटानंतरच तुम्ही इथे बघू शकता हळूहळू याचे ना थोडेसे घट्ट गोळे व्हायला किंवा आळायला सुरुवात झालेला आहे. आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवर छान याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटं आणखीन करून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, अजिबात गॅस मोठा या स्टेजला करायचं नाही. पटकन करपतं, कारण ज्वारीचं पीठ आणि खोबरं असल्यामुळे फार जास्त नाजूक असतं. त्यात आपण यामध्ये गूळ वापरल्यामुळे एक तर पटकन करपतं किंवा रंगसुद्धा याचा जास्त डार्क होऊ शकतो. म्हणून अगदी मध्यम आचेवरच एकसारखं तळापासून ढवळत आपण याचा छान घट्ट गोळा होईपर्यंत असंही मिक्स करून घेतलेलं आहे. 3 मिनिटं झालेली आहे मध्यम आचेवर. आणखीन थोडंसं पूर्वीपेक्षा घट्ट झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल. असे मस्त याला गुठळी होणार नाही एवढी काळजी घ्यायची. तर साधारणतः एक मध्यम आचेवर 3-3.5 मिनिटानंतर यामध्ये चमचाभर आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही तेल जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. तूप घातल्यामुळे ना थोडेसे याला छान लखाकी किंवा एक छान शायनिंग येते आणि चिटकून बसण्याची सुद्धा शक्यता कमी असते. आता पुन्हा 1-2 मिनिटं आपण करून घेणार आहोत. म्हणजे मध्यम आचेवर साधारणतः 4 ते 5 मिनिटं आपण हे मस्त शिजवून घेतलं आहे. मोठ्या आचेवर 1-1.5 मिनिटं आणि 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर 5-6 मिनिटात हे मस्त शिजून तयार होतं. असा हा गोळा तुमचा परफेक्ट तयार झाल्यासारखा दिसत असेल. असा छान घट्ट गोळा व्हायला लागला की या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत. आता गॅस बंद केला की पुढची कृती अगदी फटाफट करायची, नाहीतर याचा यामध्येच घट्ट गोळा व्हायला सुरुवात होतं. तर त्यासाठी काय केलं आहे, एखादा ट्रे असेल किंवा घरातलं ताट प्लेट जे असेल त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे आणि हे गरम गरम हे जे आपण बॅटर तयार केलं पटकन गरम असतानाच त्या ताटावर घालायचं आहे. असं केलं की छान वड्या यामध्ये सेट व्हायला मदत होतं. अजिबात कढईमध्ये गार करत ठेवायचं नाही. थोडंसं टॅप करायचं आहे जेणेकरून यामध्ये बबल्स येऊ नये आणि पंख्याखालीच अर्धा तास आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे. कारण गरम गरम पदार्थ अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही. थोडंसं पंख्याखाली 15-20 मिनिटं आपण गार करून घेतलं. थोडा आणखीन वेळ असेल तर आणखीन वेळसुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. आता एखाद्या ताटामध्ये आपण हे उलटं टॅप करून घेणार आहोत. तर आपण घेतलेले जिन्नस साधारणतः वाटीने आणि ग्रामने दिलेली होती. अगदी योग्य प्रमाण असल्यामुळे असा हा मस्त तुमचा खरवस ज्वारीचा तयार झालेला आहे. ताटाला सुद्धा अजिबात पीठ चिकटलेलं दिसत नसेल. परफेक्ट, एकदम हलका, जेलीसारखा, जो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा हा ज्वारीचा खरवस तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि जेव्हा केव्हा घरामध्ये कराल तर सुरुवातीला कोणाला सुद्धा सांगू नका हा ज्वारीचा केला आहे. नंतर त्यांच्या प्रतिक्रिया ऐका आणि काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं रूम टेम्परेचर झालं, थोडंसं नॉर्मल झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं, गार करायचं, नंतर याच्या आवडीप्रमाणे वड्या कापून घ्यायचा. तर दिसतोय की नाही एकदम चिकाच्या खरवसासारखा. तर कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याला पौष्टिक, मस्त थंडगार उन्हाळ्याच्या दिवसांसाठी हा ज्वारीचा खरवस तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. एकदाच करायचा आणि अगदी दिवसभर तुम्ही हा खाऊ शकता. फ्रीजमध्ये ठेवायचा, छान चिल्ड, कडक होतो, सेट होतो आणि नंतर खायला अगदी मजा येते. असा हा तुमचा खरवस तयार झालेला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. आणि आपल्या मसाल्यांना तुम्ही अगदी सगळ्यांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. ज्यांना कोणाला आपले ऑर्गॅनिक डंकावर कुठलेले मसाले ऑर्डर करायचे असतील तर नक्की मेसेज करा. आपण फक्त भारतातच नाही तर परदेशातही कुरिअर करतो, सगळ्यांनी नोंद घ्यावी. तर ज्यांची कोणाची ऑर्डर असेल तर नक्की मेसेज करा. काही इमर्जन्सी असेल तर कॉल करू शकता. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.